चलनातून बाद झालेली 1,12,00,000ची रोकड पुणे पोलिसांनी जप्त केली। पुणे कॅम्प परिसरात ही कारवाई करण्यात आली। भरत राजमल शाह नावाच्या व्यक्ती एकाच कारमधून मोठी रक्कम घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। 25% कमिशनच्या बदल्यात रोकड बदलण्याचा डाव असल्याचा संशय पोलिसांना आहे। त्यांनी हे प्रकरण आयकरकडे सोपवले आहे। दुसरीकडे निफाडमध्ये शुक्रवारी पहाटे 2 वाहनांमधून 14,50,000 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली। तर तिकडे नागपूरच्या अमरावती रोडवरच्या नाक्यावर जप्त केलेली 1 कोटी रक्कम ही रायसोनी समूहाची असल्याचं स्पष्ट झाले। एसीबीने या संदर्भात माहिती मागितली आहे। उदगीरमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेतून 16 लाख रुपयांची रक्कम बेकायदेशीरपणे बदलून देण्याची घटना ताजी असताना उदगीरमध्येच आणखी एक घटना घडली। उदगीरच्या एसटी महामंडळाच्या आगारातून तब्बल 6 लाखांच्या नोटा बदलून देण्याचा प्रकरण उघडकीस आलंय। या प्रकरणी लोकपाल दिलीप बिरादारला निलंबित करण्यात आले। यापुढे आणखी कोणी कर्मचारी नोटा बदलून देताना आढळला तर त्याला तात्काळ निलंबित केलं जाईल अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे। जालन्यातील अंबडच्या उपविभागीय अधिकारी सविता चौधरी यांना 3 लाखाची लाच घेताना अटक करण्यात आली। वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करण्यासाठी ही लाच मागितली होती। औरंगाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली। सविता चौधरी यांच्या वतीने लाच स्वीकारणाऱ्या आणखी एका व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे। नवी मुंबईच्या पूर्वा प्ले स्कूलमध्ये 10 महिन्याच्या चिमुकलीचा अनन्वित छळ करणाऱ्या मालकीण प्रियंका निकम आणि मदतनीस अफसाना शेखवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र गेले 2 दिवस कारवाई टाळाटाळ करणारा तपास अधिकारी सुनील थोपटेवर अजूनही कारवाई न झाल्यानं संतापाचं वातावरण आहे। 22 तारखेला घटना घडल्यानंतर रुचिता सिन्हा आणि रजत सिन्हांनी दुपारी 3:30 वाजता पोलिसात तक्रार केली। त्यानंतर रात्री 3:30 वाजता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली। हे सगळं प्रकरण एबीपी माझानं लावून धरल्यानंतर प्रियंका निकम आणि अफसाना शेखवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे। नाशिकमध्ये पुन्हा एकदा खाकी वर्दीवर हात उचलण्यात आला। रिक्षा बाजूला घे असं सांगणाऱ्या बीट मार्शलला 5 जणांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण केली। नाशिकमधल्या ठक्कर बाजार बस स्थानकात गुरुवारी रात्री 2 वाजता हा प्रकार घडला। बस स्थानकात अवैधरित्या सुरू असलेल्या हॉटेलात जेवण करणाऱ्या टोळक्यानं रस्त्याच्या मध्येच रिक्षा उभी केली होती। त्याचवेळी गस्तीवर असलेल्या बीट मार्शल सागर हजारे यांनी रिक्षा बाजूला घेण्यास सांगितलं। त्यामुळे चिडलेल्या टोळक्यानं थेट हजारे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली। या प्रकरणी मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक करण्यात आली आहे। बदलापूरमध्ये किरकोळ वादातून सहाय्यक पोलीस निरीक्षकाला जबर मारहाण करण्यात आली। मारुती कोहिनकर असं मारहाण करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून ते बदलापूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत। इमारतीच्या गेटवर लघुशंका करणाऱ्या तरुणाला कोहिनकर यांनी हटकलं। त्या तरुणाच्या मित्रांचं टोळकं घटनास्थळी धावून आलं आणि सर्वांनी कोहिनकर यांना मारहाण करायला सुरुवात केली। या हल्ल्यात कोहिनकर जबर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला 20 टाके पडलेत। दरम्यान ही घटना सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाली असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत। नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह हे खरंच कारागृह आहे की मोबाईल शॉप असा प्रश्न उपस्थित होतोय। त्याला कारण सुद्धा तसंच आहे। या कारागृहात मोबाईल सापडण्याच्या घटना काही केल्या थांबत नाहीत। जिथे पोलिसांना सुद्धा मोबाईल घेऊन जाण्यास बंदी आहे त्याच कारागृहातील कैद्यांकडे सर्रासपणे मोबाईल आढळत आहेत। सोमवारीही निलेश देसले नावाच्या कैद्याकडे मोबाईल फोन आढळला। त्यानंतर अचानक कैद्यांच्या बॅरेकची तपासणी करण्यात आली, ज्यात विविध कंपन्यांचे 7 मोबाईल्स आणि 1 सिम कार्ड बेवारस अवस्थेत आढळला। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पण सातत्याच्या या घटनांनंतर कारागृहातील सुरक्षा व्यवस्था ही राम भरोसेच असल्याचं पुन्हा सिद्ध होत आहे।